एकीकडे शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाशी सामना करत आहे, तर त्यांची मुलं जी आहेत ती घरची परिस्थिती सुधारवण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र गेली 2 वर्षांपासून प्रयत्न करून देखील या मुलांवर सध्या बेरोजगारीची वेळ आलेली आहे. मुंबई पोलीसमध्ये भरती होऊन देखील अ, सध्या ही मुलं जी आहेत ती झोमॅटो मध्ये काम करतायत, हाऊस कीपिंगचं काम करतायत. काय सांगशील, कुठून आहेस तू आणि तुझं वेटिंग लिस्ट मध्ये मुंबई पोलीस मध्ये भरती झालेली आहे, निवड झालेली आहे, मात्र तुला रुजू करून का घेतलं तर? सर, माझं नाव निलेश संभाजी पाटील आहे. मी सोलापूर जिल्हा कोरडवाडी येथून आहे. माझं प्रतीक्षा यादीमध्ये 83 नंबरला नाव आहे आणि ह्या प्रतीक्षा यादीमध्ये टोटल 8,000 मुलं त्यांनी कधी नव्हे ते 8,000 मुलं प्रतीक्षा यादीत ठेवलेली आहेत. आणि जी भरती होती 2021 ची ती झाली 2023 मध्ये आणि टोटल भरती होती 10,000 पदांची. त्यातली 7,076 पदं भरलेली आहेत. मग आता 3,000 पदे जी आहेत ती कंत्राटी पद्धतीने भरणार होते सरकार, पण त्याला सर्व पक्षांनी आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला की पोलीस मध्ये कंत्राटी पद्धत नको म्हणून. मग सरकारने तो जी आर मागे घेतला आणि तो मागे घेतल्यानंतर आता मुलांची आमची मागणी आहे की जी 3,000 ऑफिशियली जागा रिक्त आहेत त्या 3,000 जागा प्रतीक्षा यादी खुली करून त्या 3,000 मुलांना लवकर तुम्ही नियुक्ती द्या आणि आमचा बेरोजगारीचा काळ संपवा तुम्ही. आमची सरकारकडे प्रमुख मागणी आहे. सरकारकडे प्रमुख मागणी आहे. तुझी घरची पार्श्वभूमी कशी आहे? कारण तुझा जो पेहराव बघितला तर तू सध्या झोमॅटो या डिलिव्हरी मध्ये काम करतोयस. काय परिस्थिती आहे? असं घरची परिस्थिती माझी बी जेमतेमच आहे सर. म्हणजे घरची सगळी आमची शेतीवर उदरनिर्वाह चालतोय आणि या वर्षी तर पावसानं ओढ दिल्यामुळं आता पुढची परिस्थिती तर फार बिकटच आहे. शेतात आता काय पाणी नसल्यामुळं शेतीत पण काहीच पिकत नाही. त्याच्यामुळं आता आमचं फक्त उदरनिर्वाह आता ह्याच्यावरच थांबलेलो आहे आम्ही की बाबा आमची निवड होईल आणि कुठेतरी आमचं पुढे होऊन चांगलं होईल. सरकारकडून आमच्या एवढ्याच अपेक्षा आहेत की तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात सरकारने. तुझी काय परिस्थिती आहे? तू कुठून आहेस आणि सिलेक्शन यादीत मध्ये निवड जी झाली आहे त्याच्यात कितवा नंबर आहे? मुंबई पोलीस मध्ये भरती होऊन देखील तुला अजून नियुक्ती मिळालेली नाहीये. काय परिस्थिती? सर, माझं नाव दत्तात्रय गुत्ते आहे. मी लातूरचा आहे आणि माझं प्रतीक्षा यादीमध्ये 3,500 नंबर आहे. तरी माझे गव्हर्नमेंटला एक विनंती आहे की 2017 मध्ये ज्यांनी जी आर काढला होता 12.5% पद भरणार म्हणून, तसं यावर्षी त्यांनी जी आर काढावा पद भरायचा आणि त्यांच्यामध्ये त्यांनी नावं घ्यावी आमची. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला 1 वर्षाने बोलवले की आम्हाला किंवा 2 वर्षाने बोलवले तरी काही हरकत नाही. एक आम्हाला निश्चित एक निर्णय भेटेल की बाबा आम्हाला जॉब भेटलाय म्हणून. मग आम्ही बाहेर असं थोडं कष्ट करायचं थांबू किंवा मग काहीतरी एक वेगळा त्यासाठी तयारी करू त्यासाठी. बारामतीमध्ये सध्या काय करतोय? किती दिवसांपासून बारामती? तर मी बारामतीमध्ये 2021 ला आलोय. 2021 ची भरती दिली ती जी 23 ला झाली आता. त्याच्यामध्ये वेटिंग आहे तसं. आणि आता सध्या वेटिंगला असल्यामुळं मला अजून सरकारचा निर्णय कळला नसल्यामुळं मी माझं इथं रूम भाडं आणि मेस वगैरे भागवण्यासाठी पार्ट टाइम मध्ये झोमॅटो मध्ये काम करतोय. झोमॅटो मध्ये किती पैसे मिळतात आणि घर खर्च भागतोय का, किंवा घरी काही पैसे पाठवता येतात का? सर, झोमॅटो मध्ये मला म्हणजे असं घरी पाठवण्या इतपत पैसे भेटत नाहीत. 8-10 तास काम केल्यानंतर माझे 500 रुपये होतात. त्याच्यामधून माझा पेट्रोलचा खर्च जातो. त्याच्यामधूनच सगळं मला खर्च करायचा आहे. म्हणजे रूम भाडं, माझा जो खर्च आहे बाकीचा, त्याच्यामधूनच करायचा. आणि महत्वाचा विषय काय झालाय, आता नवीन एखादा फॉर्म सुटला तर त्याची सरकारनं फीस 900 रुपये केली. 900 रुपये फीस खूप जास्त आहे. त्याला भरायला म्हणजे आम्हाला फॉर्म भरू का नको हे पण प्रश्न पडतो. माझ्या घरी काय असं म्हणजे एवढं हे नाही किंवा मला घरून पैसे येतील. आणि जसं तुम्ही विचारलं की मला तू घरी पैसे पाठवतो का, की तसं माझाच पैसे भागत नाही, माझाच खर्च भागत नाही, तर घरी कसं काय पाठवणार हे पण प्रश्न आहे. आणि अशांमुळे एक सिच्युएशन अशी झाली आहे, मला कुठं बाहेर फिरता येत नाही, माझ्या आई वडिलांना बाहेर तोंड काढता येत नाही की बाबा तुझा मुलगा काय करतो या प्रश्नामुळे. तर सरकारने त्यांचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला सांगून द्यावं की बाबा तुम्हाला आम्ही जॉईनिंग करून घेऊ. एवढीच विनंती सरकारकडे. तू काय सांगशील, कारण ज्यावेळेस तुझं सिलेक्शन झालं, गावामध्ये सत्कार झाले, गावामध्ये तुझा स्वागत करण्यात आलं, पण ज्यावेळेस परिस्थिती समजली की तुझ्या अजून मुंबई पोलीस मध्ये फक्त निवड झालेली आहे, मात्र नियुक्ती मिळालेली नाहीये, काय भावना होत्या गावकऱ्यांच्या किंवा घरच्यांच्या? काय भावना? ज्यावेळेस मी बारामतीमध्येच होतो, प्रतीक्षा यादीमध्ये माझं नाव असल्यामुळं मुंबई पोलिसांनी व्हेरिफिकेशन करून घेतले, बाकी सगळं डॉक्युमेंट घेतले, पोलीस व्हेरिफिकेशन केले, बाकी आमचं साक्षांकन फॉर्म वगैरे घेतलेला आहे, चरित्र पडताळणी करून घेतलेली आहे. चरित्र पडताळणीला ज्यावेळेस मी गावामध्ये गेलो तर त्यावेळेस शाळेमध्ये सत्कार वगैरे करण्यात आला. शाळेत सत्कार करण्यात आला, पण त्यांना मी सांगत होतो की बाबा प्रतीक्षा यादीमध्ये आहे. पण त्यांनी सत्कार केला. पण आज परिस्थिती अशी झाली की गावामध्ये जर गेलो मी तर लोक विचारतात की तुझा सत्कार झाला, तू पोलीस झालाय, तू अजून रुजू कसं काय नाही झाला.
तर मी त्यांना सांगू पण शकत नाही बाबा प्रतीक्षा यादीवर असल्यामुळं तर त्याने आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे करून घेतले. त्यांना आम्हाला मुंबई पोलिसांना एवढंच सांगायचंय की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतले, सगळं केलेलं आहे, तर तुम्ही आम्हाला रुजू का करून घेत नाही? आणि त्यांना जर 3,000 कंत्राटी तुम्ही भरताय, मुंबई पोलिसांवर ताण पडतोय, तर 3,000 कंत्राटी भरण्यापेक्षा तुम्ही जी मुलं वेटिंग वरती आहेत त्या मुलांना तुम्ही घ्या आणि जे आता बेरोजगार राहणार आहेत मुलं त्यांना रुजू करून घ्या. कंत्राटी करायची पण तुम्हाला काही टेन्शन नाही आणि जी मुलं वेटिंग वरची आहेत त्यांना पण काम होऊन जाईल, कारण असं बाकीचं काम करायची वेळ त्यांच्यावरती येणार नाही. त्यांना एवढंच निवेदन राहील की मुंबई पोलिसांनी वेटिंग वरच्या मुलांना न्याय द्यावा. मुंबई पोलिसांकडे वारंवार तुम्ही मागणी करताय, पत्रव्यवहार झालाय का? मी असं ऐकलं की तुम्ही आझाद मैदानावर देखील आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. काय सांगण्यात आलं तुम्हाला आणि सरकारकडून काय सांगितलं जात आहे? आम्ही आझाद मैदानावर आंदोलन केलं. कालच्या हिवाळी अधिवेशनमध्ये आम्ही नागपूरमध्ये आंदोलन केलं. आम्ही एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, दीपक केसरकर साहेबांना, सर्व मंत्रिमंडळातील सर्व लोकांना भेटलेलो आहे. आम्ही सरकारकडून फक्त मागणी एकच येत आहे की आम्ही लवकरात लवकर काम करू, पण तसं सरकारकडून असून तसं ठोस काय पुरावा नाही, अधिकृत जारी नाही की बाबा आता तुमची आम्ही नियुक्ती ह्या दिवशी करणार आहे, ह्या महिन्यात करणार आहे. तसं सरकारकडून ठोस काय आणखी न्याय नाही आम्हाला. आणि आम्ही सीपी ऑफिसला विचारणा केली तर सीपी ऑफिसचे कार्यालयीन अधिकारी लोक बोलतात की आम्हाला वरून आदेश येईपर्यंत आम्ही काय करू शकत नाही. निश्चितपणे ही जी मुलं आहेत ती बारामतीमध्ये सध्या हाऊसकीपिंगचं काम करतात, झोमॅटो सारख्या डिलिव्हरी एजन्सीमध्ये काम करतात. असं असताना पोलीस भरती नियुक्ती झालेली आहे, मात्र त्यांना अद्याप कोणतंही पोलीस स्टेशन मिळालेलं नाही. त्यांचे किंबहुना शारीरिक चाचणी देखील झालेली नाही. अशा या परिस्थितीमध्ये ही मुलं जी आहेत ती सध्या बेरोजगारीच्या दिशेने जात आहेत. सरकारनं मात्र राजकारण थांबवून या मुलांच्या भवितव्याकडे लक्ष द्यावं हीच मागणी या उपोषणकर्त्यांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून होते आहे. कॅमेरामॅन अमोल समी, वसंत पोरे, मुंबई तक, बारामती.